मागे पाठीमागे थोडं समाजाचे सगळ्या धर्माचे सर्व जातीचे लोकांनी मिळून तू हे काय कर पडे हा रस्ता लाईव्ह रोको केलं आंदोलन संध्याताईच्या आणि फेसबुकला काय चालेल लाईव्ह फेसबुक संध्याताईच्या पाठीशी उभं राहण्याचं आणि त्यांच्या फॅमिलीच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलेलं आहे. बसल्या बसल्या एक विनंती केली तिला काय नाही. सुखदेवच्या बाजूला बसलो होतो मी. विशेषराव बापूला विनंती केली, तशी विनंती करायची गरज नव्हती. बाबरी सेठला विनंती केली, अमोल भैयाला केली, आता सुजीवाला आणखी केली नाही मी विनंती. शिवराज बांगर साहेबांना विनंती केली, त्यांनी आश्वासन दिलं होतं. शिलाताईचे 2.5 लाखाचे दागिने आजही गहाण आहेत. वडवणीकर इतके सक्षम आहेत की वडवणीकर हे 2.5 लाखाचे सोनं किंवा दागिने सोडून देण्याची हमी या सगळ्या नेत्यांनी मला दिलेली आहे. आणि काही गरज लागली तर मी त्याच्यामध्ये भर टाकेन स्वतः. कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, करू का सगळ्यांना विनंती? जोरात सांगा, करू का? खरं सांगा, पळून जाणार नाही अजिबात. मग आता तुझ्यापासून सुरुवात. हजार 2,000 जे काही जमाल ती मदत त्या घराला आपण केली पाहिजे. केली पाहिजे का नाही? केली पाहिजे. करणार का नाही? तू एकटाच हो म्हणाला, सगळ्यांनी सांगा करणार का नाही? जोरात सांगा, करणार का नाही? सगळे सण करण्याची तयारी आहे. मी अमोल भैयाला बोललो, ते म्हणाले मी लगेच करणार आहे. बाबरी सेठला बोललो, ते म्हणले मी लगेच मदत करणार आहे. बापूला बोललो, बापू म्हणले मी लगेच मदत करणार आहे आणि पुढे भविष्यामध्ये काही मदत लागली तर मी करणार आहे. माझ्या परीने मी मदत करतोय. भविष्यामध्ये जिथे कुठं कमी असेल तिथं मी आहे. 100% मी उभा राहणार आहे तुमच्या पाठीशी. हम तुम्हारे साथ है. तुम्ही आता आगे बढो काम करण्यासाठी. आता मूळ मुद्द्यावर येतो. शिलाताई आणि सुखदेवची मुलगी संध्याताई गायकवाड फॅमिलीतले आलेत का सगळे? आलेत. हा, बाकीचे आहेत ते बाकीच्या दवाखान्यात गेले. त्यांनी घाबरू नका. ही शिलाताईला मदत नाही, ही संध्याच्या आयुष्याला मदत आहे. संध्या आयुष्यामध्ये उभा राहिली पाहिजे म्हणून संध्याला मदत आहे. संध्या आमची मुलगी आहे, जशी सुखदेवची आणि शिलाताईची मुलगी आहे तशी संध्या आमची सगळ्यांची मुलगी आहे. बांगर साहेब सुराची माझे मित्र आहेत. काढून टाकला. स्त्रीच्या 19व्या वर्षाच्या मुलीच्या शरीरामध्ये गर्भाशय नसेल तर तिची काय अवस्था होत असेल? बाप्पा, काय अवस्था होत असेल? 19 वर्षाची मुलगी, तिचे आतडे 4 ठिकाणी कापलेत. मन हेलावून टाकणाऱ्या गोष्टी आहेत. जे कोणी हे राक्षस आहेत त्या राक्षसांच्या विरोधामध्ये आमची लढाई आहे. खाटीक डॉक्टर खाटीक आहेत. आता नाव घेतलं, बापूंनी नाव घेतलं. ठाकरेसारखा 5 लाख रुपये मागतो हा खाटीक स्वप्नील ढाकणे. प्रेम तिथे गेला तर तो पळून गेला. त्या दिवशीपासून तो तिथं नाही आहे. पण
ऑपरेशन झाल्यानंतर इन्चार्ज असणारा सानप वाढ इन्चार्ज असणारा सानप त्याला पोरगी तडफडून सांगते, तडफडते की माझ्या पोटामध्ये काहीतरी हलतंय. सानप म्हणतो ऍसिडिटी झाली. सानपचं हे काम होतं की तिच्या पोटाची तपासणी करायला पाहिजे होती आणि तिच्या पोटामध्ये जर तपासणीमध्ये आढळलं असतं नाही तर लगेच ते पोट ओपन करायला पाहिजे. हे झालं नाही, एवढा प्रकार घडला नसता. आता सर्वांनी सांगितलंय या सगळ्या डॉक्टरवरती गुन्हे दाखल होऊन त्या डॉक्टरांना जेलमध्ये टाकण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. म्हणून या बीड जिल्ह्याच्या सर्व आमदारांना खासदारासहित खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री धनंजयजी मुंडे, बीड जिल्ह्याच्या आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश अंगाधर, माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके, केजचे आमदार नमिताताई मुंदडा, बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर आणि गेवराईचे आमदार विजयसिंहराजे पंडित या सगळ्या आमदारांना आणि खासदारांना माझी विनंती आहे, आव्हान आहे, माझं आव्हान आहे की तुमच्या घरात सुद्धा लेकी बाळी आहेत. या लेकी बाळीचा विचार करा आणि सरकारकडे मागणी करा. या सगळ्या आमदार खासदारांना माझी विनंती आहे. माझं तसं बोलणंही झालं, शिलाताईचं मी बोलणंही बऱ्याच आमदारांशी करून दिलेलं आहे. त्यांच्याकडे माझी मागणी आहे, दादा या सगळ्या आमदारांकडे माझी मागणी आहे, खासदाराकडे मागणी आहे. या मुलीचं पुनर्वसन करावं लागेल, त्याच्याशिवाय मार्ग नाही. नाहीतर एकाही आमदाराला आमची लोक रस्त्यावरती फिरू देणार नाही. ही गोष्ट लक्षात घेतली. सर्व आमदारांकडून अत्यंत पॉझिटिव्ह चर्चा होते. प्रकाश दादांना मी विनंती केली होती घरी भेट द्या. प्रकाश दादा येणार आहेत असे शशीराव बापू सांगतायत. दादांना विनंती केली होती मी. आणखी माझी विनंती आहे की दादांनी घरी भेट द्यावी, धनंजयजी मुंडे यांनी घरी भेट द्यावी, सुरेश धस साहेबांनी सुद्धा घरी भेट द्यावी. बीडला काय 25 किलोमीटर असणाऱ्या बीड त्या संदीप भैया क्षीरसागरांनी घरी भेट द्यावी. म्हणजे या सर्व आमदारांनी घरी भेट दिल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की या गोष्टीचं महत्व किती आहे, या गोष्टीचं महत्व किती आहे. बजरंग बाप्पाला तुम्ही बोला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इथं आहेत, त्यांना विनंती आहे की तुम्ही बजरंग बाप्पाला बोला, घरी भेट द्या. कारण हा माणुसकीचा विषय आहे. हा विषय कोणा जाती धर्माचा नाही, तर माणूसपणाचा विषय आहे. आपल्यामध्ये थोडी सगळ्यामध्येच आपल्यामध्ये थोडी माणुसकी शिल्लक असेल, आपण त्यांच्या त्या लहान लेकराचा विचार केला पाहिजे. त्या लहान 19 वर्षाच्या लेकीचा विचार आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. मी आता एवढंच म्हणेन, शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन की या वडवणी शहरातल्या लोकांचं मी आभार व्यक्त करतोय. इथं सगळे चेहरे दिसत आहेत, तर सर्व समाजाचे, सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व पक्षांचे चेहरे आज आहेत. आणि संजू भाऊ, बाकीच्यांनी मला शब्द दिलाय तसा तुमच्याकडूनही मला शब्द पाहिजे दिला. संजू भाऊनेही शब्द दिला. आपण हे झाल्यानंतर सुखदेवच्या घरी जाऊया, शिलाताईच्या घरी जाऊया आणि जी काही मदत आपल्याकडून होईल ती सगळी मदत त्यांच्या बाहेर बाजारात मदत घरी जाऊन सगळेजण मान सन्मानानं मदत करूया. ही मदत
शिलाताईला नाही किंवा आमच्या सुखदेवला नाही, त्या बाळाला आणि बाळाच्या आईला म्हणजे संध्याला आहे आणि त्या सध्याच्या भविष्यासाठी मदत आहे. दागिने सोडवण्याचं काम तर आपण करूच करू, पण तिचं भविष्य सुद्धा उभारलं गेलं पाहिजे. याच्यासाठी आपण सगळेजण यांच्या पाठीशी, शिलाताईच्या आणि सुखदेवच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे. कारण सुखदेवची परिस्थिती, शिलाताईची परिस्थिती सुद्धा फार हलाख्याची परिस्थिती आहे. बाबरी सेठनं सांगितल्याप्रमाणे अत्यंत हलाख्याची परिस्थिती आहे. त्याच्यामुळं या गावातला मुलगा, या गावातलं एक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, आपल्या समोर उद्ध्वस्त होत असेल तर त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून त्यांच्या पाठीशी उभं टाकण्याचं काम गावकऱ्यांना आपण केलं पाहिजे. तुम्ही सुद्धा पुढे या, माझ्यासोबत चला.